पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1. अन्विश शेपुंडे यांच्या वतीने कॅश प्राइज आले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. जबरदस्त फटका चौकारानं आजच्या दिवसाला मात्र सुरुवात झालेली आहे. सुनील मालवे सध्या खेळतोय आणि त्याच्या बॅटमधनं या SPLचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22च्या बॉलिंगवरती मात्र अक्षरशः पहिल्याच बॉलवरती तुटून पडला हा खेळाडू. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल. 22 स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुनील मालवे ज्यानं मात्र बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती एक दर्जेदार फटका लगावला. आणखीन एक आसमानी टोला. याही बॉलवरती किती धावा मिळणार आहेत? बॅटर सुनील मालवे आता तुटून पडला. आक्रमकता त्याने धाडस केलेली आहे. 3 अन रो. पाहूया लगातारचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. वॉट बॅटिंग. फटकेबाजी सलग 3 बॉलवरती 3 चौकार लगावणारा या SPL मधील आजच्या दिवसातील पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुनील मालवे. नाम तो सुना होगा ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. यावेळेला दिशा भरकटली. दिशाहीन गोलंदाजी आणि व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र जोडल्या जातील. आता पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. 22 दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु या बॉलवरती आता धावा किती पंच कळवत आहेत की या बॉलवरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. स्ट्रोक चांगला होता, परंतु या बॉलवरती 2च धावा मिळणार आहेत, कारण समोरच्या दिशेला षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. आता हा बॉल इथून 22च्या माध्यमांना कशा रीतीने रिलीज केला जाईल. गोलंदाज तयार. 22 ओव्हर द विकेटनं. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता, परंतु तिथे घडतंय काय. ओ माय गॉड. भाग मिल्का भाग. आणि इथे मात्र रनआउटची संधी विकेट किपरनं मिळवली आणि बॅट्समन सुनील मालवे आता बाद झालेला. अतिघाई संकटात नाही आणि रनआउटच्या रूपाने इथून मात्र बॅट्समन सुनील मालवे जो चांगली बॅटिंग करत होता तो आता बाद झालेला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 धावा. अजून 1 बॉल बाकी आहे. यस, 5 बॉलची 1 ओव्हर असणारा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर बघितलं तर या गल्लीच्या अवतीभोवती कोणी खिडकीतून, आज रविवार सुट्टीचा दिवस या SPLचा शिवपुत्र प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अशीच लाख मोलाची साथ आपली या स्पर्धेला शिवपुत्र गोविंदा पथकाला सातत्याने लाभो
अशा आम्ही इच्छा बाळगतो. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि आता उघडा डोळे बघा नीट, यापुढील चेंडू असणारा फ्री हिट. वाईट बॉल इथून मात्र पंचांनी घोषित केला. फ्री हिट अजूनही ऑन आहे. अल्केश पुन्हा एकदा आता तयार झाला. यावेळेला फुलटॉस बॉल होता, परंतु स्क्वेअर लेगचे अंपायर इशारा दर्शवतात की हा देखील नो बॉल आहे. आणि नो बॉल वरती धावा प्राप्त झालेल्या 2, म्हणजेच या बॉल वरती एकूण धावा ऍड केल्या जातील 3 धावा. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असणारा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल पाहूया. गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकिंग रेंजचा फलंदाज सध्या चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम, अल्केश पुन्हा एकदा तयार होतोय. दिशा बदलवलेली आहे. राऊंड विकेट न स्ट्रोक चांगला आहे. सीताराम पोद्दार माध्यमिक विद्यालयाला मानवंदना देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक, परंतु या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झालेली आहे. सिंगलच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 23 धावा, 23. याही वेळेला चांगला बॉल आपण पाहिलात. फुलर लेनचा बॉल होता, लाईन मिस केली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, तिथे डॉट बॉल. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, परंतु या बॉलवरती धावा मिळणार आहेत फक्त आणि फक्त 2. व्ही शेप मध्ये फटका सजवत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. MH12 TY 4618 ही गाडी कोणत्या गाडी मालकाची असेल ती गाडी प्लीज आपण दुसरीकडे पार्क करायची आहे. या वेळेला बॅटची कडा जरूर लागली होती, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली. तिथे बॉलला गॅदर करता आलं नाहीये आणि त्यानंतर बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. तर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी याही वेळेला पुढे सरसावण्याचा प्रयत्न झाला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळणारा. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद, 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 27 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात सुनील मालवे बाद झाल्यानंतर मात्र या डावाला मात्र सावरलंय बॅट्समन प्रेम. या खेळाडूंना चांगली बॅटिंग तो सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला आहे. अंकुश नामक गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंगच्या रनवे वरती. पाहूया अंकुशच्या माध्यमांना आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. अंकुशच्या स्पेल मधील पहिला बॉल. अंकुशचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जो षटकार ठोकला जबरदस्त फटका. अंकुशच्या पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे स्वागत केले अंकुशचं. लो और फुलटॉस होता, तिथे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. आणि आता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार ओव्हर द विकेटनं. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे परंतु इथे मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात जिथे एकच धाव मिळणारा डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चालला. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक हा गोलंदाज आपल्या टीमसाठी करून देत असताना चला बॉल द्यायचा. हेल्डीचे बॉल या स्पर्धेच्या अनुषंगानं यूज केले जातात. याही वेळेला फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॉल हवीत आणि त्यानंतर इथे मात्र एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा बॉल. बॉल अंकुश तयार झाला. यावेळेला फटका दमदार तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आता धावा किती अंपायर कळवतील. अंपायर या बॉलवरती धावा 3 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आता आपण बघतोय 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 5 बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळले जातील. शेवटचं षटक सुरू आहे. डेथ ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्क वरती शिर्के 11 या टीमच्या माध्यमातून कोणाला आणलं जाईल. प्रेम सध्या चांगली बॅटिंग करतोय. प्रेमच्या धावा किती झाल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती सध्या प्रेम खेळतोय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुनील मालवे बाद झाल्यानंतर या डावाला मात्र त्याने पूर्णपणे सावरले. जबरदस्त फटकेबाजी. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्क वरती. प्रशांतचा पहिला बॉल. प्रशांतचा पहिलाच बॉल आणि तिथे अंपायर कळवतात की हा नो बॉल आहे आणि तिथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅट्समन प्रेम देखील आता रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. पहिली विकेट देखील रनआउटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली आणि आता दुसरी विकेट देखील रनआउटच्या रूपाने आपण बघतोय. दिलीप 11 या टीमला लागलेला हा दुसरा झटका. आता फ्री हिट रुपेशच्या बॅट म्हणणे एक चांगला फटका आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती बॅटरला तर इथून मात्र शांत राहावं लागतंय. आता 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. स्ट्रोक चांगला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि आता 2 धावांवरती बॅट्समनला इथून शांत राहावं लागते. जबरदस्त फटकेबाजी परंतु आता बॉल तुमच्याकडे उरलेत. शेवटचे 2 बॉल. पहिल्या डावातील शेवटचे 2 बॉल. यावेळेला पंतांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच प्रियांश 11 विरुद्ध अभय 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचे. बॉल तयार झाला ओव्हर द विकेटनं. या वेळेला लाईन चांगली, टप्पा चांगला.
फुल लेनचा बॉल होता परंतु लाईन इथून मात्र मिस केली आणि हा डॉट बॉल. या वेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र 2 धाबा प्राप्त झालेल्या आहेत. धावफलकावरती रन्स आपण बघतोय. सर्वेश 11 आणि शिवपुत्र 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. विजयासाठी टार्गेट सेट केलं. 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये विजयासाठी. पाहूया या लक्ष्याचा आता कशा रीतीने इथून मात्र पाठलाग केला जाणार. चला टॉस साठी या शिवपुत्र आणि सर्वेश. शिवपुत्र 11 आणि सर्वेश या दोन टीमच्या दरम्यान आता नेक्स्ट मॅच इथून मात्र खेळवली जाणार आहे. आपल्याला टीम मीटिंग साठी कालावधी दिलेला आहे. 2 मिनिटं आता संपलेली आहेत आणि आता आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. येणारे बॉल जर का आपण पाहिले 20 आणि 20 बॉल मध्ये तुम्हाला 46 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 20 बॉल नीड टू 46 रन. काय घडणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार आहे, शिर्के 11 की दिलीप 11, या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना या शिवपुत्र प्रीमियर लीगचा SPL चा पर्व 10 मधील हा पहिला सामना आपण सध्या एन्जॉय करताय. आज रविवारचा म्हणजे सुट्टीचा दिवस. प्रत्येक जण आपल्या कामातून वेळ काढून ही स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटला एन्जॉय केले जाते. रविवार म्हणजेच क्रिकेट प्रेमींसाठी हक्काचा दिवस आणि आज लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SPL शिवपुत्र गोविंदा पथक आयोजित शिवपुत्र प्रीमियर लीग 2024 सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. ओ इथे घडतंय काय, पंचांचा सिग्नल नो बॉल आणि फ्री हिट. उघडा डोळी बघा नीट, या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. विशालचा मात्र पहिलाच बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे, फटका V शेप मध्ये आणि या बॉल वरती धावा प्राप्त झाल्या 2. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकला शिवपुत्र 11 टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेटनं दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला
खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र प्रोटेक्शन आपण बघितलं, चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला होता, फटका देखील दमदार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र पंचांचा इशारा आला की या बॉलवरती 2 धावा. समोरच्या दिशेला तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, कारण समोरच्या दिशेला षटकार चौकार आपल्याला या स्पर्धेच्या अनुषंगानं पाहायला मिळालेत. यावेळेला दिशा भरकटली, लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा वाईट बॉल आहे. ICC नियम क्रमांक 22चं उल्लंघन आपल्याला पाहायला मिळते, वाईट बॉल. यावेळेला देखील आपण पाहू शकाल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र LBWची अपील देखील केली गेली. रिव्ह्यू सिस्टम नसणार आहे याची देखील कॅप्टनने नोंद घ्या. अपीलमध्ये उत्साह आपण बघितला, स्ट्रॉंग अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. कमी गतीने टाकलेला हा बॉल, चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं आणि हा डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावफलकावरती रन्स बिनबाद 6 धावा धावफलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यात. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 40. 15 चेंडू 40 धावा, 40 धावा 15 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे. स्वप्नीलचा पहिलाच बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डिंग चांगली झाली, परंतु एक धाव थांबू शकले नाहीयेत. बॉलर तयार पुन्हा एकदम. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. बाबा बाबा बाबा, कवरा मोठा यो छक्का. आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मधील बॉल त्याला पाठवलाय पार्किंग फ्लॉट मध्ये. लाजवाब स्ट्रोक आपण पाहिला. रडार मधील बॉल, त्या बॉलला सरळ फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु बॉलने तिथे मात्र वळण घेतलंय आणि बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. चांगली बॅटिंग करतो सध्या स्ट्रायकिंग इनला भावेश हा खेळाडू. बॅकफुटला आले, त्यानंतर स्ट्रोक सजवला आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफर, टायमिंग प्रॉपर आणि हा येतोय षटकार.
संगीत आपण ऐकलं गुलाबी साडी संजू राठोड यांच्या वाणीतून हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. याही वेळेला स्ट्रोक दमदार आहे आणि या बॉलवरती संपला आणि धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 22 करायचे आहेत या मॅच मध्ये. सध्या आपण गल्लीचं क्रिकेट बघता परंतु संपूर्ण मित्रांना आणि मैत्रीचं नातं जपणारी सर्वांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवपुत्र प्रीमियर लीग SPL 2024 जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच या समसमात्या ट्रॉफी आपण बघतोय. अगदी डोळ्याने बघितलं तर मनाला आकर्षित मन वेधून घेणाऱ्या या ट्रॉफी आपण बघतोय. जबरदस्त आयोजन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि बॉलवरती या धावा प्राप्त झालेल्या आहेत. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक हवी होती भावेशच्या बॅटरला आणि ती स्ट्राईक आता त्याला मिळालेली आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची परंतु गोलंदाज आता इथून कमबॅक करू शकेल का? कारण सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये गोलंदाजाला धावांना लगाम लावण्याचं काम करावं लागेल. यावेळेला ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपण पाहिला. बॅट्समनकडे प्रतिउत्तरच नाहीये की या बॉलला मी कशा रीतीने फेस करू. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न बॉलर निघालाय. यावेळेला बॉल हवेत. बॉलच्या मागे फिल्डर आणि इथे घडलं काय? मोये 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 इथे कॅच ड्रॉप झाली. बॉल भरपूर हवेत गेला होता परंतु तिथे मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कॅच तिथे पकडता आली नाही सुनील मालवे या खेळाडूला. आणि आता 2 धावा इथून मात्र प्राप्त झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. हा टप्पा चांगला होता. ही लाईन चांगली होती आणि आता इथून मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल हा भविष्य बॅटरचा आता डोकी वाढवणारा. प्रत्येक डॉट बॉल हा डोकेदुखी वाढवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. यावेळेला स्ट्रोक तर चांगला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात परंतु या बॉलवरती धाव मिळणार फक्त आणि फक्त 1. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा. येणारे बॉल 5 आणि धावा करायच्या आहेत 5 बॉल किती पाहिजे आता 18. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर आता तुम्हाला इथून 3 षटकार मारावे लागतील. पाच चेंडू 18 धावा. 18 धावा 5 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? बॉलर तयार होतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. अनिकेत
अनिकेतचा पहिलाच बॉल, लाईन चांगली, टप्पा चांगला आणि इथे मात्र पहिलाच बॉल अनिकेतचा डॉट बॉल आपण बघतोय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. चार मध्ये 18. या वेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, फटका दमदार आहे. या बॉलवरती धाबा मिळतात 4 आणि हा आलाय चौकार. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये 14 करायच्या आहेत. 3 चेंडू 14 धाबा. तीन बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला अनिकेत. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आणि इथे मात्र एकच धाव. आता 2 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत. 2 चेंडू 13 धावा, 13 धावा 2 चेंडू. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पाहूया 2 बॉल मध्ये 13. या वेळेला देखील आपण पाहू शकाल बॉल चाललाय ऑफ साइडला आणि या बॉलवरती देखील एकच धाव मिळणार. समोरच्या दिशेला तुम्हाला फटके मारावे लागतील. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 12 धावांची गरज. एक बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. या मॅच मध्ये जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप 11 आणि हा सामना जिंकला. अभिनंदन सुनील मालवे.